जिल्ह्यातील एक बडे नेते वर्षानुवर्षे मंत्री राहिले. त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात सांगली पेठ रस्ता करता आला नाही. ते शक्तीपीठाला विरोधात बोलत आहेत. त्यांनी शक्तीपीठावर बोलूच नाही असा टोला जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांचं नाव न घेता लगावलंय. शक्तीपीठ महामार्गामध्ये 1-2 दिवसात समजेल कोणत्या गावातून आणि किती जणांची जमीन जाणार आहे. मात्र सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या सभेनंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पालकमंत्री पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. ते म्हणाले, देशात स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतर धरणे आणि विमानतळ बांधण्यात आली. त्यावेळी लोकांच्या जमिनी गेल्यात. जमिनी दिल्याशिवाय काहीतरी नवीन निर्माण होत नाही. स्वर्गीय मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख यांच्या कालखंडात काहीतरी निर्माण करण्यासाठी जमिनी द्याव्या लागल्या. समृद्धी महामार्ग असो अथवा पुरंदर विमानतळ, त्यासाठी जमीन लागते. शेतकऱ्यांचा विरोध झाला, परंतु सरकारने मार्ग काढल्यानंतर प्रकल्प उभे राहिले. पालकमंत्री पाटील म्हणाले, शक्तीपीठ महामार्ग जिल्ह्यातील कोणत्या गावातून जाणार आहे, कोणत्या शेतकऱ्याची किती जमीन जाईल याबाबत चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर ज्या ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या आहेत त्या दूर केल्या जातील. देशात आणि राज्यात धरणे, विमानतळे बांधली, ही आकाशात बांधली का, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. सरकार सामान्य लोकांना बरोबर घेतल्याशिवाय पुढे जाणार नाही. शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याबाबतची दक्षता आम्ही घेऊ, असंही त्यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या बचतीच्या आव्हानानंतर आता सांगलीमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जिल्हा नियोजन समिती सभेसाठी ई-बाईक करून जाणं पसंत केलं. आपल्या समर्थकांसहित आमदार गोपीचंद पडळकर यांनीही ई-बाईकवरून जिल्हा नियोजन समिती सभेकडे रवाना झाले. देशावर इंधन संकट येऊ शकतं, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आवाहन केले त्याचे सर्वच देशवासियांनी राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून पालन करावे, असे आवाहन सुद्धा आमदार पडळकर यांनी केले. याचबरोबर माझ्या जत मतदारसंघात असणाऱ्या ऑफिस आणि घरी जे कार्यकर्ते नागरिक मला भेटायला येतात त्यांनी सुद्धा इलेक्ट्रिक बाईकचा वापर करावा आणि जास्तीत जास्त इंधन बचतीबाबत सर्वांनी प्रयत्नशील राहावं, असं आवाहन सुद्धा पडळकर यांनी केलं. यावेळी पडळकर म्हणाले, जिल्हा नियोजनची बैठक आहे आणि त्या बैठकीला मी आता ई-बाईकवरून जिल्हाधिकारी कार्यालय सांगलीत इकडे निघालोय. पंतप्रधानांनी जी भूमिका घेतली आहे ती राष्ट्राच्या हिताची भूमिका आहे. त्यामुळे आपण सर्वांनी त्यांनी दिलेल्या निर्देशाचं पालन केलं तर राष्ट्रहिताच्या कामांमध्ये आपली मोठी भर पडेल. जत तालुक्यातील मोटेवाडी येथे भिंत कोसळून 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 13 जण जखमी झालेत. जखमींच्यावर मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, मिरजेतील सिनर्जी हॉस्पिटल, जत, संख आणि विजापूरमधील हॉस्पिटल यामध्ये उपचार सुरू आहेत. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मिरजेचे शासकीय रुग्णालयात भेट घेऊन त्यांची विचारपूस केली आहे. मृतांच्यामध्ये 4 जण हे महाराष्ट्रातील आहेत. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाखांची मदत दिली जाईल. तसेच जखमींच्यावरील सर्व उपचार केले जातील, अशी माहिती पालकमंत्री पाटील यांनी दिली. यावेळी जिल्हाधिकारी मैना घोष, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव, अधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यावेळी उपस्थित होते. जत तालुक्यातील मोटेवाडी येथे मरगुबाई देवस्थान येथे यात्रेनिमित्त हजारो भाविक दाखल झाले होते. अचानक वादळी वारं सुरू झाल्यामुळे भाविकांनी निवाऱ्याकरिता मंदिर परिसरात असलेल्या भिंतीस आसरा घेतला. भिंतीचे पत्र्याचे शेड वाऱ्याने हलू लागल्याने 160 फूट भिंत अंगावर कोसळून 6 जण मयत झालेत तर 13 जण जखमी झाले. अरुण विजू गेजगे, सोन्या लक्ष्मण गेजगे, कोंडीबा शाहूबा गेजगे, शंकराबा लोखंडे, मंगल भाऊसो मोटे आणि मंजूबाई राम चौधरी अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. जखमींच्यावर मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, मिरजेतील सिनर्जी हॉस्पिटल, जत, संख आणि विजापूरमधील हॉस्पिटल यामध्ये उपचार सुरू आहेत. तासगाव तालुक्याला पुन्हा एकदा गारपीट आणि वादळी वारा तसेच पावसाचा जोरदार तडाखा बसलाय. वायफळे, चिखलगोठण, आळते, बोरगाव, तुर्ची, राजापूर या गावांमध्ये वादळी वाऱ्यासह गारांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. या अवकाळी संकटामुळे केळी, आंबा तसेच द्राक्ष पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झालाय. एप्रिल महिन्यातही निमणी, नेहरूनगर, नागाव, कवठे परिसरात झालेल्या गारपिटीमुळे शेकडो एकर शेतीचं नुकसान झालं होतं. त्या धक्क्यातून शेतकरी सावरत असताना सायंकाळ दरम्यान पुन्हा आलेल्या गारपिटीने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर टाकली. या गारांच्या मारामुळे द्राक्ष बागांच्या काड्यांना मोठा फटका बसलाय. गारांचा मारा बसल्यानंतर द्राक्ष बागांना अपेक्षित माल येत नाही. तसेच दुबार छाटणी घेतल्यानंतरही अनेक बागा फेल गेल्याची पूर्वीची उदाहरणे असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. अनेक बागातील कोवळ्या काड्यांवर गारांचा मारा बसल्याने पुढील हंगाम धोक्यात आल्याची भीती व्यक्त होतीये.
वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा भुईसपाट झाल्या असून अनेक ठिकाणी झाडे आडवी झाली आहेत. वारा व गारांच्या माऱ्याने आंबा मोठ्या प्रमाणात गळून पडल्याने झाडाखाली आंब्यांचे खच पडलेत. त्यामुळे फळ उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झाले. दरम्यान 14 ते 18 मेच्या दरम्यान मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवलाय. मात्र पावसापेक्षा गारांचा मारा अधिक होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या अवकाळी पावसामुळे बांधावरील अनेक झाडे उन्मळून पडले तर काही ठिकाणी विजेच्या तारा तुटल्याने वीज पुरवठाही खंडित झालाय. नुकसानग्रस्त भागांचे तातडीने पंचनामे करून शासनाने मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. महाराष्ट्र शासनातील लघुलेखक पदे पूर्ववत करून नियमित पदभरती प्रक्रिया सुरू करण्यात यावी अशी मागणी उच्च तंत्रशिक्षण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे राज्यातील सर्व लघुलेखक विद्यार्थ्यांच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली. दरम्यान पालकमंत्री पाटील यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन विद्यार्थ्यांना दिले. लघुलेखक विद्यार्थ्यांच्या वतीने देण्यात आलेल्या या निवेदनात म्हटलंय की महाराष्ट्र शासनाने विविध विभागांमधील लघुलेखक पदे कमी करण्याचा अथवा ती मृत घोषित करण्याचा निर्णय घेतल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात गेले. अनेक विद्यार्थी वर्षानुवर्षे लघुलेखनाचा अभ्यास करून शासन सेवेत येण्याचं स्वप्न पाहत आहेत. मात्र शासनाने अचानक ही पदे मृत घोषित केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठी निराशा निर्माण झाली आहे. अधिकारी बोलत असताना शब्दशः माहिती त्वरित नोंदवण्याची क्षमता लघुलेखकांकडे असते. गोपनीय बैठका, न्यायालयीन कामकाज, तपास प्रक्रिया आणि प्रशासकीय निर्णय यामध्ये अचूक नोंदी ठेवण्यासाठी लघुलेखन अत्यंत उपयुक्त ठरते. लघुलेखकांमुळे कार्यालयीन कामकाजाचा वेग वाढतो आणि वेळेची मोठ्या प्रमाणात बचत होते. विद्यार्थी गेले 5 ते 6 वर्ष सातत्याने लघुलेखनाचा अभ्यास करत आहेत. आज अनेक विद्यार्थ्यांचे परीक्षेचे वयोमर्यादेचे अंतिम टप्पे जवळ आलेत. शासनाचे या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांवर मानसिक ताण निर्माण झाला असून त्यांच्यासमोर अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत शासनाने या निर्णयाचा फेरविचार करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा आणि लघुलेखक पदे पूर्ववत करून नियमित पदभरती प्रक्रिया सुरू करावी अशी विनंती पालकमंत्री पाटील यांच्याकडे करण्यात आली. जत तालुक्यातील असंगी तुर्कजवळ मोठेवाडी गावामध्ये गरगुबाई देवीचं मंदिर आहे. या देवीच्या यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक परिसरातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. काल देवीची यात्रा होती. सायंकाळी भाविक मोठ्या प्रमाणात आले होते. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे भिंत कोसळून 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. 4 लोक महाराष्ट्रातील आहेत तर दडीबडशीमधील 1 आणि पांडुझरी येथील 3 यामध्ये समावेश आहे. 12 जण जखमी आहेत. शासकीय रुग्णालयातील सर्व स्टाफ काळजीपूर्वक उपचार करत आहे. मयत आणि जखमींना तातडीने मदत देण्यासाठी जिल्हाधिकारी मंत्रिमंडळाला प्रस्ताव पाठवणार आहेत. घटनेतील जखमी आणि मयतांच्या वारसांना तातडीने मदत देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याची ग्वाही आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे. शहरातील व्यापार व उद्योगाला चालना मिळण्यासाठी रस्त्यांची कनेक्टिव्हिटी असणं आवश्यक आहे. त्यामुळे महापालिका पदाधिकाऱ्यांनी महामार्गाला जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांचे प्राधान्यक्रम ठरवून प्रस्ताव तयार करावा. हे रस्ते हॅममधून करू अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्या. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात महापालिकेच्या विविध विकास कामांसंदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीला खासदार विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी मैनाक घोष, आयुक्त संचिता महापात्र, महापौर धीरज सूर्यवंशी, उपमहापौर गजानन मगदुम, स्थायी समितीचे सभापती धीरज सूर्यवंशी, गटनेते संदीप आवटी उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विविध कामांचा आढावा घेतलाय. हॅम अंतर्गत शहरातील प्रमुख रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. यात विकास आराखड्यातील रस्त्यांचा समावेश आहे. पालकमंत्री पाटील यांनी याचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यास सांगितलंय. इतर जिल्ह्यात हॅममधून झालेल्या कामांचा अभ्यास करण्याची सूचना केली आहे. यामध्ये शहराला हायवेशी जोडणारे रस्ते प्राधान्याने घ्यावेत अशा सूचना दिल्या. वारणा उद्योग योजनेचा 453 कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठवलाय. शिवाय शेरी नाल्याचा 93 कोटींचा प्रस्ताव देखील शासनाकडे आहे. या दोन्ही योजनांचा जागतिक बँकेकडून निधी उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिवाय हनुमान नगर येथे नाट्यगृह बांधण्यात येणार आहे. त्यासाठी 30 कोटींची निविदा प्रसिद्ध केली आहे. महापालिकेची प्रशासकीय इमारत उभी करण्यात येणार आहे. त्यासाठी तातडीने मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून प्रस्ताव मार्गी लावू अशी ग्वाही दिली. सौर ऊर्जा प्रकल्प गरजेचा असून याचा प्रस्तावही सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री पाटील यांनी दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार आज भाजपकडून सांगलीत सायकल रॅली काढण्यात आली. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते या रॅलीचा शुभारंभ करण्यात आलाय. या रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलेल्या आवाहनानुसार सर्वांनी इंधन वापरात काटकसर करावी असा संदेश देण्यात आलाय. भाजपा नेत्या नीता केळकर यांनी या रॅलीचं संयोजन केलं. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे देशात इंधन टंचाईची टांगती तलवार आहे.
याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन जपून वापरावे, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करावा तसेच इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर वाढवावा असं आवाहन केलंय. या आव्हानाला प्रतिसाद देत सांगली भाजपाच्या वतीने आज शहरातून सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये भाजप नेत्या नीता केळकर, पृथ्वीराज पाटील यांच्यासह नगरसेवक आणि पदाधिकारी सहभागी झाले. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 44 कोटींच्या वाढीव रकमेसह 589 कोटी, अनुसूचित जाती घटक कार्यक्रम अंतर्गत 86 कोटी आणि आदिवासी उपाययोजना बाह्य क्षेत्रातील योजना अंतर्गत 1 कोटी 29 लाख रुपये असा 676 कोटी 29 लाख रुपये मंजूर आहेत. विकास आराखड्याअंतर्गत धोरणात्मक कामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतील 25% निधी राखीव ठेवून विकास कामे प्रस्तावित करावीत असे आदेश उच्च व तंत्र शिक्षण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता पाटील, खासदार विशाल पाटील, धैर्यशील माने, आमदार अरुण लाड, सदाभाऊ खोत, इद्रिस नाईकवाडी, आमदार डॉक्टर विश्वजित कदम, आमदार गोपीचंद पडळकर, सत्यजित देशमुख, महापौर धीरज सूर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉक्टर मैना घोष, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, आयुक्त संचिता महापात्र, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, विशेष कार्यकारी अधिकारी बाळासाहेब यादव यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले, जिल्हा वार्षिक योजना सन 2025 ते 26 अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत 545 कोटी, अनुसूचित जाती घटक कार्यक्रम अंतर्गत 86 कोटी आणि आदिवासी उपाययोजना बाह्य क्षेत्रातील योजना अंतर्गत 67 लाख रुपये असा 99.9% निधी खर्च झालाय. विकसित भारत 2047 अंतर्गत सन 2030 पर्यंत जिल्ह्याचा GDP 1,77,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट आहे. त्यासाठी जिल्हा विकास आराखड्याअंतर्गत धोरणात्मक कामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेमधील 25% निधी राखीव ठेवावा. त्यातून सांगली जिल्ह्याचा चौफेर आणि संतुलित विकास होण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या समन्वयाने विकास कामे प्रस्तावित करावीत व नियोजनबद्ध कार्यवाही करावी असे त्यांनी सूचित केले. सांगली महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसराचे आता सुशोभीकरण होणार आहे. यासाठी स्थायी सभापती अतुल माने यांनी पाठपुरावा करत आज पाहणी केली आहे. महापालिकेत आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे. याच परिसरात आता ऐतिहासिक असे स्ट्रक्चर उभारले जाणार आहे. पुतळा परिसराचे सुशोभीकरण होणार असून यासाठी आज स्थायी सभापती अतुल माने आणि आर्किटेक्ट कल्याणी सावंत, मक्तेदार सचिन कदम यांनी याची पाहणी केली. आता या ठिकाणी स्टोनमध्ये सुशोभीकरण केलं जाणार आहे.